माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांना डावलणं भाजपला चांगलंच महागात पडलंय। कारण माढ्याबरोबरच सोलापूरची जागा गमावण्याची नामुष्की भाजपवर आली। सोलापूरमधील भाजपच्या पराभवात मोहिते पाटील यांची भूमिका मात्र निर्णायक ठरली। माढ्यातून भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयदादांनी सांगितल्यामुळे तुला एका रात्रीत आमदार केलं, तसंच तुझं पार्सल एका रात्रीत बीडला पाठवण्याची धमक आमच्यात आहे असा इशारा दिला होता आणि तो आता त्यांनी खरा करून दाखवलाय। माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना डावलून भाजपने माढ्यातून विद्यमान खासदार असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं। त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्याची निवडणूक लढवली। खरं तर मोहिते पाटील यांचा भाजपवर राग नव्हता, राग होता तो माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राम सातपुते यांच्यावर। तो राग धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात काढला। धैर्यशील मोहिते पाटील यांनी शेलक्या शब्दात निंबाळकर आणि सातपुते यांचा त्यावेळी समाचार घेतला होता। आम्हाला पक्षाचा पदाधिकारी नेमण्याची मुभा नव्हती अशी ही खंत धैर्यशील यांनी त्यावेळी मांडली होती। त्याचबरोबर माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांना डावलण्याचा प्रयत्न आमदार सातपुते यांच्याकडून होत होता। त्याचा राग मोहिते पाटील यांना होता। त्याच कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते यांना उद्देशून बीडचं पार्सल एका रात्रीत परत पाठवण्याची धमक आमच्यात आहे असा इशारा दिला होता। माळशिरसमध्ये डावलण्याचा वचपा मोहिते पाटील यांनी सोलापूरमध्ये आपली यंत्रणा कामाला लावून काढला। मोहिते पाटील यांचे एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व होतं। माढ्याप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातही मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग मोठा आहे। तो कायम मोहिते पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून राहणार आहे, हे मोहिते पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात दाखवून दिलं। सोलापूर लोकसभेच्या 2003 मधील पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार आनंदराव देवकाते यांचा पराभव करून निवडून आले होते। माळशिरसमधील यंत्रणेबरोबरच सोलापूरमधील कार्यकर्त्यांचंही त्यात मोठं योगदान होतं। आमदार राम सातपुते यांचा पराभव करण्याच्या उद्देशाने मोहिते पाटील यांनी आपली ताकद काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभी केली। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याच्या दृष्टीने मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावलं। तत्पूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लंच डिप्लोमसी झाली। त्यातही कोण काय करायचं आणि कुठे ताकद लावायची हे ठरलं होतं। धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांचं पार्सल परत पाठवण्याचा दिलेल्या इशारानुसार समर्थकांनी काम केल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या मताधिक्यावरून दिसून येतं। सोलापूरमध्ये फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे राम सातपुते यांचा पराभव करत मोहिते पाटील यांनी आपला शब्द खरा केलाय।